नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा घटक क्रमांक 3 आकृती पूर्ण करा याचा पुढील भाग पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 1 ते 29 आपण व्हिडिओ क्रमांक 60 मध्ये पाहिलेले आहेत। आज आपण व्हिडिओ क्रमांक 61 मध्ये प्रश्न क्रमांक 30 पासून या ठिकाणी सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये आकृतीचे 4 भाग दिलेले असतात आणि एक भाग त्याच्यामधला पर्यायापैकी शोधला तर ती आकृती या ठिकाणी पूर्ण होते। तर आकृती पूर्ण करण्यासाठी यात हा चौथा भाग कोणता येतो हे आपल्याला पर्यायामधून शोधायचं असते। ठीक आहे, तर चला आपण पाहू आता प्रश्न क्रमांक 30। प्रश्न क्रमांक 30 मध्ये आपल्याला हे जे 1 2 3 भाग दिलेले आहेत त्या 3 भागाचं आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येते की प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक तिरपी रेषा आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा कोपऱ्याच्या शिरोबिंदूतून एक छोटी रेष त्या तिरप्या रेषेला जोडलेली आहे। तर आपल्याला या चौकटीमध्ये इथं अशी एक तिरपी रेष पाहिजे आणि त्याला एक छोटी रेष जोडलेली पाहिजे। तर ते आपल्याला पर्याय ए मध्ये आणि पर्याय बी मध्ये दिसते, पण इथं सी आणि डी मध्ये मात्र दिसत नाही, म्हणून ही दोन उत्तर आपले होऊ शकत नाहीत। आता पर्याय ए आणि बी पैकी आपलं उत्तर असेल। आता या ठिकाणी जे टिंब दिलेले आहे या टिंबाचं जर आपण थोडंसं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे जे उभी रेष आहे या उभ्या रेषेच्या हा पहिला भाग आणि दुसरा भाग, दुसऱ्या भागामध्ये या ठिकाणी काय आहे, एक टिंब आहे। ही रेष जर बघितली तर हा पहिला भाग आणि दुसऱ्या भागामध्ये टिंब आहे। ही रेष बघितली तर आपला पहिला भाग आणि हा पहिला भाग आणि हा टिंब आहे दुसऱ्या भागात, बरोबर। म्हणजे पहा, हे जे आता समजा आपण ह्या दोन्ही त्रिकोणाचा विचार केला तर हा असा जो भाग आहे ना, तर त्याच्यामध्ये एका बाजूला टिंब आहे। तर या ठिकाणी आपण हे जर असं या ठिकाणी हा भाग इथं आणि हा भाग इथं जर जोडून घेतला तर आता टिंब हा नेमक्या कोणत्या ठिकाणी येईल ते आपल्याला आता शोधावं लागेल। ठीक आहे, तर हे पहा, आता हे आडवी रेष जर बघितली तर हा टिंब वर आहे आणि हा टिंब खाली आहे, बरोबर। आणि आता उभी रेष जर बघितली तर हा टिंब इथं डावीकडे आहे, आता इथं कुठं आला पाहिजे, तो उजवीकडे आला पाहिजे। म्हणजे उजवीकडे म्हणजे या ठिकाणी आपण हे अशी एक रेष काढून अशी एक रेष काढली तर इथं टिंब आला पाहिजे। मग या ठिकाणी टिंब असलेली आकृती पर्याय म्हणजे कोणता आहे, पर्याय आहे बी, म्हणून आपलं उत्तर आहे 30 बी। आता प्रश्न क्रमांक 31। प्रश्न क्रमांक 31 तर खूप सोपा आहे, पाहिल्याबरोबर आपल्याला हे लक्षात येते की या ठिकाणी हे जे 3 भाग आहेत ते 3 भाग अगदी सारखे आहेत, बरोबर। म्हणजे हा जो चौकट आहे या चौकटीच्या या ठिकाणी एक वर्तुळ आला पाहिजे। मग या चौकटीच्या या राईट साईडला वर्तुळ, आता या राईट साईडला वर्तुळ नाही म्हणजे ही आकृती नाही, हे लेफ्ट साईडला वर्तुळ आहे, ही नाही, हे राईट साईडला वर्तुळ आलेलं नाही, या ठिकाणी राईट साईडला वर्तुळ आलेलं पहा। आता म्हणजे ह्या एका वर्तुळावरूनच आपल्याला हे पूर्ण आकृतीचं उत्तर शोधता आलं, बाकीचे भाग आपल्याला निरीक्षण करायची गरजही पडली नाही। म्हणजे असं शॉर्टकट पद्धत परीक्षेमध्ये तुम्हाला वापरून अचूक कमी वेळेमध्ये उत्तरं शोधण्याचं आयडिया हे तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल। आता पहा प्रश्न क्रमांक 32। प्रश्न क्रमांक 32 मध्ये पहा, हे जे 1 2 3 भाग दिलेले त्या आकृतीचा आता चौथा भाग आपल्याला शोधायचा आहे। आता आपण एवढ्याच भागाचा विचार करू तर एवढ्या भागामध्ये काय केलेलं आहे, हे गुणाकार गुणाकार आणि गडद टिंब, बरोबर। आता इकडचा जो भाग केला काय केलेला आहे, हे जे अशी रचना होती, या दोन गोलची जी अशी रचना होती ती आता अशी केलेली आहे, बरोबर। म्हणजे अशी रचना होती ती काय केली, हे अशी केली। त्याच्यानंतर हे जे गुणाकार होते, गुणाकार जे हे असे होते त्याला असे केले, बरोबर। मग आपणही आता या दोन चिन्हामध्ये आपण आदला बदल करू, ठीक आहे। म्हणजे रचना आता हे जे प्लस आणि गोल आहे, हे अधिक आणि गोल आहे, ह्याला पण हे असे आहेत, याला असं केलं तर ते प्लस आणि गोलच येते। म्हणजे 2 प्लस वर 2 गोल खाली, ह्याची रचना तुम्ही अशी कशी घेतली, कारण 2 सारखेच चिन्ह आहेत, हे चिन्ह इथं घेतलं का आणि हे चिन्ह इथं घेतलं का, काय फरक पडेल का, पडणार नाही। मग वर 2 अधिक आणि खाली 2 गोल आहेत का पर्यायामध्ये कुठेही नाही। मग आता काय केलं असेल, आता पहा, जसं इथं गुणाकार आणि गोल आहे
याची जागा बदलून इथं अधिक आणि गुणाकार केला, बरोबर. इथं गोल आणि गुणाकार आहे, यांची अदलाबदल करून इथं गुणाकार आणि गोल केलं. मग आपण अशी आडवी अदलाबदल केलं तर प्लसला प्लस येईल, गोलला गोलच येईल. आपण अशा आपण उभे अदलाबदल करू, म्हणजे अधिकला खाली आणू, गोलला वर नेऊ, अधिकला खाली आणू, गोलला वर नेऊ, म्हणजे वर 2 गोल आणि खाली 2 अधिक. मग असा पर्याय आहे का? असा पर्याय आहे डी मध्ये, म्हणून आपलं उत्तर येईल 32चं डी. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 पहा. प्रश्न क्रमांक 33 मध्ये जे प्रश्न आकृती दिली आहे त्याचं निरीक्षण करा. तर या ठिकाणी प्रत्येक छोट्या भागाचे 1 2 3 जे भाग आहेत त्याचे 1 2 3 4 भाग केले, प्रत्येकाचे 1 2 3 4. मग आता रंगवले कोणते भाग? आता पहा, हा इथला हा चौकट आणि हा इथला चौकट हे सारखे आहेत. कारण काय, ह्याच्या खालच्या म्हणजे कोरा गडद कोरा गडद, इथं कोरा गडद कोरा गडद, बरोबर. हे दोन सारखे आहेत. आता हे दोन सारखे केले पाहिजे, म्हणजे गडद भाग कोरा भाग, म्हणजे गडद कोरा आणि गडद कोरा. इथं गडद सुरुवातीला गडद भाग आला पाहिजे, त्याच्या खाली कोरा, मग त्याच्या खाली गडद, त्याच्या खाली कोरा. मग सुरुवातीला गडद असलेला हा नाही, मग हा गडद कोरा भाग, गडद कोरा भाग, म्हणजे उत्तर हे काय आहे? बी. 33चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 पहा. प्रश्न क्रमांक 34 मध्ये आपल्याला ह्या आकृतीचे जे 3 भाग दिले आहेत, ह्या तिन्ही भागाचं आपण निरीक्षण केलं तर पहा, हे एक अशी एक रेष आहे आणि पुन्हा अशी एक रेष आहे, है ना. हे अशी एक रेष, हे अशी एक रेष, म्हणजे हे तिरप्या रेषेचं आपण निरीक्षण करू. मग आपण या ठिकाणी जर तिरपी रेष याच्यासारखी काढायचं असतं, म्हणजे या ठिकाणी हा चौकोन तयार होईल. हे जर आपण असे जोडून घेतलं, बरोबर, म्हणजे हे अशी एक रेष आली पाहिजे. मग ते जे इथं तिरपी रेष आहे ना ती इथं आली पाहिजे. मग हे अशी रेष आणि अशी रेष पर्यायामध्ये कुठं आहे? याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यामध्ये पण नाही, फक्त पर्याय सी मध्ये आहे. आता उरलेला भाग पाहायची देखील आपल्याला गरज नाही. 34चं उत्तर आपलं काय येईल? सी येईल. त्यानंतर आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 मध्ये काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी आता हे इकडच्या दोन आकृत्या सारख्या आहेत, बरोबर. हे रेष समोर अशी वाढून अशी केलेली आहे आणि ही रेष अशी समोर वाढून आपण ही रेष असं सरळ जर वाढवली तर समोर वाढून असं केली तर या ठिकाणी एक छोटासा त्रिकोण तयार होईल. आणि ही रेष आपण समोर थोडंसं असं वाढून हे अशी केली तर या ठिकाणी एक छोटासा त्रिकोण तयार होईल. म्हणजे इथे एक त्रिकोण आणि या ठिकाणी एक त्रिकोण. हे जसे आपल्याला इथं हा एक त्रिकोण दिसतो ना, इथं एक त्रिकोण, इथे एक त्रिकोण, त्याच पद्धतीने या ठिकाणी एक त्रिकोण येईल, या ठिकाणी एक त्रिकोण येईल, बरोबर. मग त्याच्यानंतर हे जी रेष आहे ही सरळ निघून जाईल, असं ही रेष सरळ येईल आणि हा जो वक्र भाग आहे तो या ठिकाणाहून हा वर्तुळाचा हा एक छोटासा भाग, जसा हा भाग घेतला तो भाग या ठिकाणी येईल. मग अशी सरळ रेष तर हे सरळ रेष कुठं कुठं आहेत ते अगोदर पाहू आपण. तर सरळ रेष 1 2 3 पर्याय डी मध्ये नाही. त्याच्यानंतर मग हा वक्र भाग हे पर्याय 3 मध्ये आहेत. आता आपल्याला काय पाहायचं, या ठिकाणी एक छोटा त्रिकोण पाहिजे, कारण ही रेष पुढे वाढवली की इथं एक असं त्रिकोण तयार होतं. हे पुढे वाढवले आणि इकडे नेले की या ठिकाणी एक त्रिकोण, जसं इथं 2 त्रिकोण तयार झाले तसं इथं 2 त्रिकोण छोटे तयार झाले पाहिजे. मग 2 इथं तर नाही, इथं त्रिकोणात रेष आहे, इथं एक त्रिकोण, इथे एक त्रिकोण, इथे एक त्रिकोण, इथे एक त्रिकोण, पर्याय ए आणि बी मध्ये आहेत. पण ह्या त्रिकोणांची तुलना केली तर हे त्रिकोण जसे छोटे आहेत, मग इथले त्रिकोण छोटेच आले पाहिजे. मग छोटे त्रिकोण पर्याय बी मध्ये आहेत, म्हणून 35चं उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर आपण आता पाहू प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 पहा. पाहिल्याबरोबर आपल्याला याचं उत्तर येते, कारण खूपच सोपं आहे. तर हे आकृती पूर्ण करण्यासाठी हा एक आपल्याला एक चौकोन काढावा लागेल. चौकोन काढण्यासाठी आपल्याला अशी एक रेष द्यावी लागेल. मग ह्या छोट्या चौकटीमध्ये असं सेंटरला जे रेष कुठं आहे, हे इथे एक आहे, आता इथं नाही, अशी आहे, तर हे सी मध्ये आहे, डी मध्ये. मग आता हे सरळ रेष काढून, जसं आतमध्ये वर्तुळ घेतलं इथं आपण सरळ रेष काढून या ठिकाणी आतमध्ये वर्तुळ घ्यायचं आहे. आता सरळ रेष काढून इकडं वर्तुळ हे पर्याय ए मध्ये आहे, म्हणून 36चं उत्तर येईल आपलं पर्याय ए. आता प्रश्न क्रमांक आपण 37 पाहू.
प्रश्न क्रमांक 37 मध्ये काय दिलेले आहे पहा. या ठिकाणी 3 भाग दिलेत. आता 14 भाग आपल्याला पूर्ण करण्यासाठी हा भाग असा घेऊन असा गोल काढावा लागेल आणि हा त्रिकोण इकडं पूर्ण करावा लागेल. मग या ठिकाणी त्रिकोण असलेला कोणती इथं आकृती नाही, ही आकृती नाही. आता इथं त्रिकोण असलेले 2 भाग आहेत. मग आता ह्या दोन्हीमधून उत्तर कोणतं आहे, तर हे आपण हे असं आणून हे आतल्या बाजूनं असं गोल करायचं. हे उलटा गोल आहे, मग हे आहे सी, हे आतल्या बाजूनं असा गोल. तर 37चं उत्तर आहे सी. आता प्रश्न क्रमांक 38 हे तर अतिशय सोपा आहे. या ठिकाणी हा चौरस पूर्ण करायचा आहे आणि त्याच्या बाहेर असा एक त्रिकोण काढायचा आहे. तर त्यासाठी सी ही आकृती त्या ठिकाणी फिट बसते आणि हे आलेलं आहे 2018च्या नवोदय परीक्षेमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक आता आपण 39 पाहू. प्रश्न क्रमांक 39 मध्ये पहा, आपल्याला जे प्रश्न आकृती दिलेली आहे, प्रश्न आकृतीमध्ये पहा इथं 1 2 3 1 2 3 4 4 त्रिकोण 12, हे तर 12 टिंब आहेत. इथं 1 2 3 4 5 6, इथं 6 टिंब आहेत. बरोबर, हे 6 टिंब, हे 12 टिंब 6च्या दुप्पट झाले. हे इथं हे 2 आणि हे 4 बेचोक 8, म्हणजे इथं 8 टिंब आहेत. म्हणजे इथं किती टिंब आले पाहिजे, 4 टिंब आले पाहिजे. मग या ठिकाणी 4 टिंब कसे आले पाहिजे, ते 4 हे जे 4 टिंब आहेत ते 1 2 3 4 असे 4 टिंब दिसले पाहिजे. तर आता तसे 4 टिंब या पर्यायामध्ये कुठं आहेत, तर याच्यामध्ये हे सी, पर्याय सी मध्ये. कारण इथं जसं हे 3 3चे 2 थर आहेत, त्याच्यावर दुप्पट थर केले. मग इथं जसे 2 2चे 4 थर आहेत, इथं 2 2चे 2 थर आले पाहिजे. कारण 4 बिंदू इथं देखील आहेत. मग हे 4 बिंदूचं बरोबर आहे का, हे 4 बिंदूचं, कारण मध्ये रेषा देखील 1 2 3 4 रेषा आहेत या ठिकाणी. आणि इकडे किती आहेत, इथं 4 वरच्या, आणि इथं 1 2 3, मग इथं 1 2 3 उभ्या रेषा असल्या पाहिजे. ते उभ्या रेषा 3 इथं आहेत. म्हणजे आपली आकृतीचं या ठिकाणी हे सी नंबरची आकृती आपण जर बसवली तर ती आकृती पूर्ण होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 पहा, अतिशय सोपा आहे. हे तिन्ही आकृत्या एकदम सारख्या आहेत, म्हणजे चौथी आकृती याच्यासारखीच आली पाहिजे. हे असं आणि हे अशी. तर हे पहा, हे अशी आणि हे अशी, हे या ठिकाणी फिट बसते, म्हणून 40चं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 41 पहा, हे देखील अतिशय सोपा आहे. पण या ठिकाणी एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल, कारण हा जो गडद भाग केलेला आहे, गडद भाग तयार करताना या ठिकाणी हा असा वक्र भाग घेतलेला आहे. हा वक्र भाग घेतला, बरोबर. मग आपण हे असा एक टोकदार या ठिकाणी काढून हे गडदचा भाग हा वक्र घ्यायला पाहिजे. आता पहा, हे आकृती तर फिट बसते, परंतु हे जे गडद भाग आहे ते या ठिकाणी असं सरळ, म्हणजे सरळ रेष म्हणा, किंवा हे असा वक्र घेतलेला आहे. आपल्याला कसा पाहिजे वक्र, असा पाहिजे. मग असा वक्र असलेली आकृती आहे सी, म्हणून 41चं उत्तर आहे सी. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 42 पहा. प्रश्न क्रमांक 42 अतिशय सोपी आकृती या ठिकाणी आपल्याला दिसते. आता ही आकृती पूर्ण जर करायची असेल तर आपल्याला हे जे अशी रेष आलेली आहे, ही रेष आपल्याला एक इकडं न्यावी लागेल. ही इकडं नेलेली रेष ह्या पर्यायामध्ये कुठं आहे, पर्याय सी मध्ये आहे, म्हणून 42चं उत्तर आहे सी. आता प्रश्न क्रमांक 43 ही देखील अतिशय सोपा आहे. ह्या आकृतीला पूर्ण करायचं असेल तर हे त्रिकोण जे आहे, हे या ठिकाणी एक रेष, छोटीशी रेष काढली की हा त्रिकोण पूर्ण होऊन ही आकृती पूर्ण होईल. मग या चौकटीमध्ये हे या ठिकाणी असलेली छोटी रेष हे पर्याय सी मध्ये आहे, म्हणून 43चं उत्तर आहे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 पहा. प्रश्न क्रमांक 44 मध्ये आपल्याला हे जे 3 आकृत्या दिसतात, हे वरची आणि खालची आकृती सेम टू सेम आहे. किंवा या दोघांचा विचार केला तर हे आकृती ह्या वरच्या 2 भागाला उलटे करून हा गोल तिथंच ठेवलेला आहे. आपण हे सेम टू सेम आहे तर हे पण सेम टू सेम येते असं जर गृहीत धरलं तर या ठिकाणी आपल्याला पर्याय बी, जशी याच्यासारखी आकृती इथं आहे, मग याच्यासारखी आकृती इथं ठेवलं तर 44चं पर्याय बी या ठिकाणी तयार होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45 पहा, अतिशय सोपी आकृती आहे. पहिल्याबरोबर याचं उत्तर आपल्या लक्षात येईल. तर याला आपल्याला काय करावं लागेल, हे या पद्धतीनं असा वक्र भाग केला की त्या ठिकाणी वर्तुळ तयार होईल, बरोबर. मग या ठिकाणी एक अशी रेष आपल्याला घ्यावी लागेल, इथून अशी रेष
हे ना. मग इथून अशी रेष घेतली आणि असा वक्र भाग घेतलेला आकृती आपल्याला या पर्यायामधून कोणती आहे ती आता आपण या ठिकाणी शोधू. ठीक आहे. हे पहा, हे रेष हे अशी, त्याच्यानंतर हे जी आहे हा भाग इथं समोर घ्यायचा, हे रेष सरळ नेली आणि हे या पद्धतीने नेलं, हे वर्तुळ तयार होईल. बरोबर. हे जसा इकडं भाग गेलेला तो तसा इकडं भाग गेलेल्या वर्तुळाच्या आतमध्ये हे असा वर्तुळ आणि अशी रेष कुठं दिसते आपल्याला, हे पर्याय डी मध्ये दिसते. हे असा वर्तुळाचा भाग आणि हे रेष समोर वाढवेल तर हा इकडं जातो आणि मग हे या पद्धतीनं हे म्हणजे हे आपण ही रेष ही अशी सरळ आणली आणि ही अशी सरळ नेली आणि इकडं हे असा भाग करून हे जर असा जोडला तर पर्याय डी ही आकृती या ठिकाणी फिट बसेल. म्हणून 45 उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 पहा, अतिशय सोपा आहे. ह्या वरच्या दोन आकृतीचं निरीक्षण करा. या ठिकाणी हे चौकट आहे आणि हे दोन तिरप्या रेषा आहेत, म्हणजे दोन कर्ण आहेत या चौकोनाचे. मग हे मधले जे दोन कर्ण किंवा हे दोन तिरप्या रेषा तशाच ठेवल्या आणि बाहेरचा चौकोन काढून टाकला. मग आपण ह्या मधल्या दोन रेषा ह्या इथं अशाच ठेवायच्या आणि बाहेरचा चौकोन काढून टाकायचा. मग अशा दोनच रेषा शिल्लक असलेली म्हणजे आकृती सी. 46चं उत्तर आहे सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47 पहा, अतिशय सोपी आकृती आहे. पहा, या आकृतीला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला जसा हा वक्र भाग असा आलेला आहे तसा वक्र भाग आपल्याला इथून घ्यावा लागेल. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे, हा जो वर्तुळाचा जो वक्र भाग आहे तो या बिंदूपासून न निघता त्याच्या अलीकडून आलेला आहे. या बिंदूपासून न निघता तो त्याच्या अलीकडून आलेला आहे. मग इथला वक्र भाग देखील ह्याच्या अलीकडूनच आला पाहिजे. हे इथून असा गेला पाहिजे. आता हे इथं बिंदूमध्ये घेतलेलं आहे, मग ही आकृती नाही, ही नाही आणि ही नाही. मग ह्या बिंदूला सोडून थोडंसं अलीकडून, या बिंदूला सोडून थोडंसं अलीकडून हा वक्र भाग फक्त पर्याय डी मध्येच आहे. इतर भाग आपल्याला पाहायची देखील गरज नाही. एवढा सोपा प्रश्न 2017च्या एक्झामला येऊन गेलेला आहे. त्यानंतर आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 48. प्रश्न क्रमांक 48 पहा, अतिशय सोपी आकृती आपल्याला दिलेली आहे. तर पहा, 1 2 3 जे आकृतीचे 3 भाग दिले, हे 14 भाग तयार करण्यासाठी आपल्याला एकतर असे 4 रेषा आले पाहिजेत. 1 2 3 4 बरोबर. म्हणजे अशी उभी रेष, आडवी रेष है ना, उभ्या 2 रेषा छोट्या, आडव्या छोट्या 2 रेषा, याच्यात नाहीत, याच्यात पण नाहीत. आता याच्यात आणि याच्यात आहे, या दोनपैकी एक उत्तर आपलं असेल. मग जसं गोल देऊन इथं टिंब आहे, मग इथं गोल देऊन जर टिंब द्यायचं असेल तर हे पर्याय डी ही आकृती आपली या ठिकाणी फिट बसेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, तर अतिशय सोपा आहे. पाहिल्याबरोबर आपल्याला उत्तर लक्षात येते. या ठिकाणी असा भाग काढला की वर्तुळ तयार होतो आणि असा भाग तयार केला तर हा चौकोन तयार होतो. म्हणजे चौकोनासाठी अशी तिरपी रेष आणि एक वक्र भाग. तिरपी रेष आणि वक्र भाग म्हणजे हे पर्याय ए मध्ये आहे. इथं पण आहे, पण हा वक्र भाग खूप मोठा घेतलेला, आपल्याला याच साईजचा वक्र भाग घ्यायचा आहे. म्हणून 49 उत्तर आहे पर्याय ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक या ठिकाणी 50 पहा, अतिशय सोपी आकृती. हे देखील पहा, वरच्या आणि खालच्या आकृतीचं निरीक्षण करा. तर हे जे मधला चौकोनी भाग आहे, हा चौकोनी भाग जो असा पतंगासारखा आहे तो सरळ या ठिकाणी चौकोन म्हणजे त्याचं स्थिती बदलून त्याच्यामध्ये 4 टिंब ठेवलेले आहेत. म्हणजे इथं प्लसमध्ये हे चौकोन काढून त्याच्यामध्ये प्लस आणि या ठिकाणी चौकोन काढून त्याच्यामध्ये हा गुणाकार. मग इथं वर्तुळ काढून हा प्लस आहे, तर आपल्याला वर्तुळ काढून इथं गुणाकार घ्यावा लागेल. मग वर्तुळ काढून गुणाकार म्हणजे फक्त आकृती बी मध्येच आहे आणि खाली जसं 4 टिंब घेतले तसे ते याच्यात देखील 4 टिंब म्हणजे आकृती बी ही या ठिकाणी बरोबर फिट बसेल. म्हणून 50चं उत्तर होईल पर्याय बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 पहा. प्रश्न क्रमांक 51ची आकृती अतिशय सोपी आहे. कशी ती पहा. हे जसं ह्या बिंदूमधून या ठिकाणी घेतला तर यापासून वक्र भाग आपण या बिंदूमध्ये न्यायचा आहे. म्हणजे या शिरोबिंदूतून, या चौकोनाच्या शिरोबिंदूतून एक रेष काढून इथं जोडायची आहे. म्हणजे एकाच शिरोबिंदूतून एक वक्र भाग इकडे, एक वक्र भाग इकडं, असा पर्याय कोणता आहे? इथं तर नाहीच, कारण ते इथून आणि इथून यायला पाहिजे, इथून यायला पाहिजे, नाही. हे इकडून इकडं गेलं पण इकडून इकडं गेलं नाही, हे पण येणार नाही. आता राहील फक्त पर्याय
डी 51चं उत्तर आहे पर्याय डी 2018च्या नवोदयला प्रश्न येऊन गेलेला आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 52. प्रश्न क्रमांक 52मध्ये हे 1, 2, 3 भागाचं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हा इथला चौकट आणि याच्या अपोजिटचा हा इथला चौकट हे दोन सेम टू सेम आहेत. मग हे देखील कसे असले पाहिजे, सेम टू सेम आले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा चौकोन तयार झाला, याच्या अपोजिटमध्ये देखील चौकोन तयार झालेला आहे. इथं मात्र असे वक्र भाग घेतले, मग आपण देखील इथं 1, 2, 3, 4 इथं 1, 2, 3, 4 वक्र भाग घ्यायचे आहेत. मग आता 4 वक्र भाग वर्तुळाचे इथं कुठं आहेत, तर पर्याय ए आणि सी मध्ये आहेत. हे दोन तर नाहीतच. आता ए आणि सी पैकी उत्तर किती, आपले किती वक्र भाग आहेत, 1, 2, 3, 4. मग आपल्याला इकडं किती आले पाहिजे, 4च. मग 1, 2, 3, 4 आणि इथं 1, 2, 3, 4, 5. मग हे 5चं नाही, 4 वक्र भाग म्हणजे 42चं उत्तर आहे ए. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53ची प्रश्न आकृती पहा, अतिशय सोपी आहे. ही रेष अशी सरळ गेली, ही रेष देखील अशी सरळ आली पाहिजे. या चौकटीमध्ये अशी तिरपी रेष कुठं आहे, पूर्ण इथून इथपर्यंत कुठंच तुटक नाही येतात. हे इथं नाही, कारण इथं तुटक भाग आलेला आहे. हे असे सरळ नाही, हे नाही. मग इथं एक सरळ आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. पर्याय बी सी डी मध्ये आहे. मग आता पुढे काय पाहिजे आपल्याला, जसे हे जे दोन म्हणजे 4 चौकोन तयार झाले तसे इथं 1, 2, 3, 4 चौकोन आपल्याला दिसले पाहिजे. मग 4 चौकोन आपल्याला पर्याय बी मध्ये आहे, पर्याय सी मध्ये आहे. मग आता दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला आता लक्षात घ्यावं लागेल. तर हे जे 4 चौकोन आहेत याचे इकडं किंवा इकडं रेष गेलेली नाही, हे इकडं किंवा इकडं, हे इथून किंवा इथून रेष गेलेली नाही. आता पर्याय बी मध्ये मात्र हे इथून अशी छोटी रेष गेली, हे मात्र इथं कुठंही नाही, म्हणजे या ठिकाणी देखील ते येणार नाही. म्हणजे पर्याय सी 53चं ही आपली आकृती या ठिकाणी फिट बसून ही आकृती पूर्ण होईल. आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 54. पहा प्रश्न क्रमांक 54 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृती दिलेली आहे त्याचं पहा, निरीक्षण करा. तर या ठिकाणी ही अशी सरळ रेष, ही देखील अशी पूर्ण सरळ रेष आली पाहिजे. पूर्ण सरळ रेष पर्याय ए मध्ये आहे, हे बी मध्ये नाही, सी मध्ये आहे आणि या डी मध्ये नाही. आता ए आणि सी पैकी आपलं उत्तर असेल, बरोबर. आता पहा इथं 2 गडद टिंब आहेत, मग इथं 2 गडद टिंब आले पाहिजे. मग इथं 2 गडद टिंब ह्याच्या ए आणि सी मध्ये. आता ए पहा, ही इथं जशी हे तिरपी रेषा अशी आहेत, मग इथं तिरपी रेषा एक इथं आली पाहिजे आणि एक इथं आली पाहिजे. मग ती एक इथं मग हे तर आता तिरप्या रेषा वर गेल्या म्हणून हे पर्याय येणारच नाही. राहतो पर्याय फक्त 54चा ए. आणि 2017च्या परीक्षेला हा सोपा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 55 हे देखील अतिशय सोपी प्रश्न आकृती आहे. ही आकृती जर पूर्ण करायचं असेल तर एक वक्र भाग इथं घ्यावा लागेल आणि त्याच्या बाहेर असा हा चौकट भाग घेऊन इथं टिंब द्यावं लागेल आणि पुन्हा हा गडद भाग या ठिकाणी तयार करावा लागेल. तर पहा इथं गडद भाग आहे, पण इथं या ठिकाणी टिंब नाही आणि हा गोल नाही, हे पर्याय येणार नाही. पर्याय बी मध्ये काय केलेलं आहे, हे गडद भाग एकदम इथं खालच्या भागात आणलेला आहे. तर हे गडद भाग हा मध्ये आहे, इथं चिटकलेला नाही. हा इथून इकडं हा मध्ये गडद भाग आहे, हा मात्र कोपऱ्याला म्हणजे कडेला चिटकवलेला, हे पर्याय नाही. आणि हा पर्याय तर नाहीच, कारण टिंब इथं कडेला येणारच नाही. तर पर्याय डी हे आपलं या ठिकाणी उत्तर असेल. आणि हा प्रश्न 2019च्या नवोदय एक्झामला येऊन गेलेला आहे. आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 56. पहा प्रश्न क्रमांक 56 मध्ये आपल्याला जे प्रश्न आकृती आहे याचं आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल. पहा आता आपण 1, 2, 3 चौकटीमध्ये जे हे यस आणि याला एक छोटी रेष जोडलेली आहे त्याचं आपण थोडंसं निरीक्षण करू. ठीक आहे. आता यसचं जे तोंड आहे या ठिकाणी हे कुठं आहे हे आपण थोडंसं पाहू. हे पहा हे या चौकटीचं कुठं आहे, हे इकडं आहे, बरोबर. या चौकटीमध्ये हा तोंड कुठं आहे, खाली आहे ना. मग आता या चौकटीमध्ये तोंड कुठं आहे, इकडे डावीकडे आहे ना. पहा हे पहा म्हणजे हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चालले, इकडं. आता शेवटी कुठं आला पाहिजे, तो असा गेला पाहिजे. मग ह्या यसचं तोंड कुठं आलं पाहिजे, वरच्या दिशेनं, हे वरच्या दिशेनं आलं पाहिजे.
मग वरच्या दिशेने आणि ह्या बिंदूपासून जवळ, या बिंदूपासून याचं तोंड हे एसचं जवळ पाहिजे. मग बिंदूपासून जवळ आणि वरच्या दिशेनं हे पर्याय कोणत्या याच्यामध्ये आहे? या बिंदूच्या जवळ आणि वरच्या दिशेनं याच्यात नाही, इथं नाही, इथं नाही, तर या ठिकाणी आहे. हे बघा, हे सेंटर बिंदू म्हणजे हा इथला बिंदू आहे ना, हे बिंदूच्या जवळ आणि वरच्या दिशेने, बिंदूच्या जवळ आणि हे वरच्या दिशेनं. मग या ठिकाणी 56चं उत्तर आपलं काय येईल? डी. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 57. प्रश्न क्रमांक 57 हे देखील आपल्याला खूप काळजीपूर्वक पाहावं लागणार आहे. ते ह्याच्यासारखेच यस दिलेले आहेत. आता आपण काय करू, अगोदर हे जे रेषा आहेत ना, यांची दिशेचं निरीक्षण करू. हे जे सरळ येणारी रेष आहे त्याच्यासोबत यसचं तोंड देखील इकडे खाली येत आहे. मग हे राईट साईडला जाणारा हा जो बिंदू आहे याच्यासोबतच हा यसचं देखील तोंड जात आहे. इकडे जे बिंदू जात आहेत त्याच्यासोबतच हे यसचं तोंड त्याच दिशेने जात आहे. आता हे बिंदूचं दिशा पाहू. हा इथला बिंदू खालच्या दिशेने आला, या ठिकाणी हा बिंदू हा इकडं चाललेला आहे, हा बिंदू असं वर चाललेला आहे. पहा, म्हणजे हे घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने झालं, बरोबर. हे खाली इकडं, हे वर आता कुठं गेलं पाहिजे? हे इकडंच गेला पाहिजे, बरोबर. म्हणजे हे असं घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने या ठिकाणी हे जात आहे. मग आता इकडं असलेला बिंदू म्हणजे आपल्याला पर्याय बी आणि सी मध्ये आहे. हे दोन तर उत्तर येणारच नाही. आता बी आणि सी पैकी आपलं उत्तर असेल. जिकडं बिंदू जाईल तिकडंच यसचं देखील तोंड आलं पाहिजे. आता इकडे बिंदू चालला, हे यसचं तोंड इकडं आहे, हे यसचं तोंड मात्र हे बिंदूच्या विरुद्ध दिशेला आहे. मग आपलं उत्तर येईल बी. 57चं उत्तर आहे बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 पहा. प्रश्न क्रमांक 58 हे तर खूप सोपं आहे. इथं 3 कोपऱ्याला 3 चौकोन आहेत. इथं 1 कोपऱ्याला 1 चौकोन आला पाहिजे आणि तो कशालाही टच झालेला नसावा. तर तो पर्याय ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही आणि या डी मध्ये चौकट आहे पण इथं टच झालेला आहे, हे येणार नाही. ए आणि बीच आपलं उत्तर येईल. आता हे पहा, हे रेष हे अशी आणि अशी रेष आहे, म्हणजे असे सरळ रेष नाही. हे एक तिरपी रेष अशी आहे आणि अशी. मग आपल्या उत्तरामध्ये देखील एक रेष अशी गेली पाहिजे, एक रेष अशी गेली पाहिजे, अशी सरळ असता कामा नये. मग इथं बी मध्ये सरळ दिलेला आहे ही रेष, म्हणून आपलं उत्तर येईल सरळ सरळ ए. 58चं उत्तर ए. आणि हा प्रश्न 2018च्या नवोदयला येऊन गेलेला आहे. त्यानंतर आता आपण पाहू प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 हे देखील अतिशय सोपी आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. पहा, या ठिकाणी हा जसा आयत तयार झाला इथंही आयत तयार होण्यासाठी या ठिकाणी एक छोटा चौकोन आला पाहिजे. मग या कोपऱ्यात छोटा चौकोन, इथं वर्तुळ आहे, वर्तुळाचा वक्र इथं आहे, इथं आहे, इथं वक्र भाग आहे. मग आता बी आणि सी पैकी आपलं उत्तर असेल. जसं ह्या प्रत्येक ठिकाणी हे वक्र भाग आहे, मग इथं देखील असा हा वक्र भाग येईल. आता बी आणि सी मध्ये वक्र भाग हा इथं आहे, या ठिकाणी हा चौकट आहे, म्हणजे हे उत्तर येणार नाही. तर आपलं 59चं उत्तर येईल बी. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे उत्तर नाही ते समजत गेलं की करेक्ट उत्तराकडे आपण लवकर पोहोचतो. आता प्रश्न क्रमांक 60 मधील ही आकृती पूर्ण करण्यासाठी काय काय करावं लागेल पहा. हा चौकोन एक पूर्ण करावा लागेल, हा चौकोन पूर्ण करावा लागेल आणि हा चौकोन पूर्ण करावा लागेल. त्याच्यानंतर जसे 2 रेष अशा आहेत तसे एक रेष इथं आहे, एक रेष हे अशी असली पाहिजे. ही अशी रेष आणि या ठिकाणी 1 2 3 रेष, म्हणजे हे 1 चौकोन 2 चौकोन 3 चौकोन आणि त्याला अशी रेष कुठं कुठं आहेत, तर हे 1 2 3 आणि हे रेष इकडे गेल्यामुळे हे पर्याय येणार नाही. आता आहे या चिन्हामध्ये फरक. आता पहा, हे गुणाकारच्या अपोजिटमध्ये गुणाकार, मग इथं वर्तुळच्या अपोजिटमध्ये इथं वर्तुळ आलं पाहिजे, या ठिकाणी वर्तुळ पाहिजे. या ठिकाणी वर्तुळ कुठं कुठं आहे, ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये नाही, बरोबर. आता पहा, इथं गुणाकार आहे, याच्या अपोजिटमध्ये इथं गुणाकार आहे, मग इथं वर्तुळ असेल तर याच्या अपोजिटमध्ये वर वर्तुळ आला पाहिजे. मग वर वर्तुळ पर्याय बी मध्ये आहे, सी मध्ये नाही. मग आपलं 60चं उत्तर आहे पर्याय बी. आणि हा प्रश्न 2017च्या एक्झामला येऊन गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला या पद्धतीनं नवोदयचा घटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 4ला सुरुवात करू. आज या ठिकाणी आपण थांबू. नमस्कार.